सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. बऱ्याच विद्यार्थ्यांना नक्की ऑटोनॉमस कॉलेज निवडायचं की नॉन ऑटोनॉमस कॉलेज निवडायचं, मग ते कट ऑफ पीडीएफमध्ये एडेड आणि अनएडेड हा काय प्रकार आहे, मग नक्की कोणत्या कॉलेजची प्लेसमेंट चांगली आहे किंवा कोणत्या कॉलेजची फीस जास्त आहे, अशा सर्व तुमच्या डाऊट्सचे किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमसच नाही तर अशा महाराष्ट्रातील 18 कॉलेज टाईप्सबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. ओके, तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट करू. तर तुम्ही ही कट ऑफची पीडीएफ सर्वांनी बघितलीच असेल. यामध्ये तुम्हाला स्टेटस आणि होम युनिव्हर्सिटी या दोन वेगवेगळ्या टर्म्स दिसतील. मग या स्टेटसमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट ऑटोनॉमस असो, एडेड अनएडेड असे अनेक शब्द दिसतील. मग नक्की या शब्दांचा अर्थ काय आहे, मग त्यांच्यातला डिफरन्स काय आहे, मग आपण नक्की कोणतं कॉलेज निवडायचं जे आपल्या फ्युचरसाठी चांगलं असेल, हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस यामध्ये नक्की काय फरक आहे किंवा या कॉलेजेसमध्ये कोणतं कॉलेज चांगलं असेल प्लेसमेंटच्या दृष्टीने असो किंवा अकॅडमिक्स लोडच्या दृष्टीने असो. तर सर्वात बेसिक डिफरन्स हाच आहे की जे नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस असतील हे कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस किंवा त्यांचं एक्झामचं टाइम टेबल आणि त्यांचा एक्झाम सेटिंगचा पॅटर्न फॉलो करतील. ओके, म्हणजेच ज्या काही एक्झाम्स ह्या कॉलेजेसमध्ये होतील त्या पूर्णपणे युनिव्हर्सिटीमध्ये जो पेपर डिझाईन केलेला असेल किंवा युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस असेल त्या दृष्टिकोनातून होतील. आणि जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये पूर्णपणे अथॉरिटी असते की तो त्यांचा सिलेबस ते स्वतः डिझाईन करतील, त्यांच्या एक्झाम्स ते स्वतः कंडक्ट करतील. मग त्या एक्झाम्सचा पॅटर्न असो किंवा बाकी अकॅडमिक्सचा पॅटर्न असो, हा सर्व जो मॅनेजमेंटचा प्रकार आहे तो तेच कॉलेज स्वतः करतं. ओके, हाच एक मेजर डिफरन्स आहे ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये. मग नक्की कुठला आपण कॉलेज प्रेफर करावं. जर आपण अकॅडमिक्सच्या लोड किंवा अभ्यासक्रमातून आपण जर बघितलं तर नक्कीच ऑटोनॉमस कॉलेज हे आपल्याला थोडंसं बेनिफिट्स जास्त देतात, कारण ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये अकॅडमिक्स लोड हा भरपूर कमी आपल्याला बघायला मिळतो. तिथे असलेले असाइनमेंट्स असतील किंवा तिथले एक्झाम्स असतील, सिलेबस असेल, हा कम्पॅरेटिव्हली इझी आपल्याला बघायला मिळतो. आणि जो सिलेबस ऑटोनॉमस कॉलेज डिझाईन करतात तो आत्ताच्या इंडस्ट्रीच्या नीड्सनुसार डिझाईन केलेला असतो, त्यामुळे तो जरासा अपडेटेड असतो. आणि जे नॉन ऑटोनॉमस कॉलेज असतात तो युनिव्हर्सिटीचा सिलेबस फॉलो करतात आणि तो जो सिलेबस हे वर्षानुवर्ष चेंज होत नाही किंवा त्या पॅटर्नमध्ये असाइनमेंट्स असतील किंवा बाकीचा अकॅडमिक्स लोड असेल तो थोडासा कम्पॅरेटिव्ह आपल्याला जास्त बघायला मिळतो. त्यामुळे कधी पण ऑटोनॉमस कॉलेजेस हे बेटर असतात नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसपेक्षा. मग आता फक्त ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस हे दोनच प्रकार आहेत का, तर अजिबात नाही. असे टोटल एकूण 18 टाईप्स आपल्याला महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये बघायला मिळतात. मग त्यामध्ये गव्हर्नमेंट असो, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस असो, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस असो, अनएडेड ऑटोनॉमस असो, असे टोटल 18 टाईप्स आहेत. ओके, तर वन बाय वन आपण या व्हिडिओमध्ये हे सर्व टाईप्स बघणार आहोत. सगळ्यात पहिले 3 टाईप्स जे की गव्हर्नमेंट रिलेटेड आहेत, म्हणजेच गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस. तर सर्वात पहिला टाईप म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस. महाराष्ट्रातील सर्वात कमी फी असणारे कॉलेजेस म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेजेस. याचं कारण देखील एकदम सिंपल आहे, कारण अशा कॉलेजेसला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून पूर्ण फंडिंग मिळते. या फंडिंगमुळेच या कॉलेजेसमध्ये एकदम कमी फी आपल्याला बघायला मिळते. हे कॉलेजेस कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असतात, म्हणजेच त्या युनिव्हर्सिटीचा एक्झाम पॅटर्न असो किंवा सिलेबस असो त्या कॉलेजेसमध्ये फॉलो केला जातो. डिग्रीबद्दल जर बोलायचं झालं तर ज्या युनिव्हर्सिटीशी ते कॉलेज अफिलिएटेड असेल त्याच युनिव्हर्सिटीची डिग्री आपल्याला त्या कॉलेजेसमध्ये बघायला मिळते. दुसरा टाईप म्हणजे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस. आता नक्की या दोन पहिले आपण जे टाईप बघतो यामध्ये नक्की काय फरक आहे, तर फरक एवढाच आहे की जिथे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस तुम्हाला दिसेल अशा कॉलेजेसमध्ये कुठल्याही युनिव्हर्सिटीचा सिलेबस किंवा एक्झाम पॅटर्न फॉलो केला जात नाही. या कॉलेजेसला स्वतःची ऑटोनॉमी असते, स्वतःचा सिलेबस डिझाईन करण्यासाठी, स्वतःच्या एक्झाम्स कंडक्ट करण्यासाठी. हे कॉलेजेस देखील पूर्णपणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडूनच फंडेड असतात, त्यामुळेच या कॉलेजेसमध्ये देखील खूप कमी फी आपल्याला बघायला मिळते. डिग्रीबद्दल जर बोलायचं झालं तर जी कोणती पॅरेंट युनिव्हर्सिटी या कॉलेजची असेल त्या पॅरेंट युनिव्हर्सिटीचीच आपल्याला डिग्री मिळेल, पण त्यामध्ये ऑटोनॉमस नावाचा असा टॅग आपल्याला बघायला मिळतो. ओके, हाच एक डिफरन्स आहे पहिल्या दोन कॉलेजच्या टाईपमध्ये. तिसरा टाईप आहे तो गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस. मग आता ह्याच्यात काय डिफरन्स आहे, तर हे देखील गव्हर्नमेंट कॉलेजेसच असते, गव्हर्नमेंटकडूनच या कॉलेजेसला फंडिंग मिळते. पण पहिल्या दोन टाईपमध्ये जेवढी फंडिंग या त्या कॉलेजेसला मिळते तेवढी यामध्ये मिळत नाही. म्हणजेच पार्शली गव्हर्नमेंटकडून फंडेड असतात, पण बाकीचं खर्च ते कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट स्वतः करतात. यांचा सिलेबस देखील ते स्वतःच डिझाईन करतात. एक्झाम्स देखील कंडक्ट करण्यासाठी ते स्वतःच त्यांची ऑथॉरिटी असते. पूर्णपणे फंडेड नसल्यामुळे थोडीशी स्लाइटली हाय फीज आपल्याला या कॉलेजेसमध्ये बघायला मिळते. पण या अशा कॉलेजेसचे जे सिलेबस असतात ते एकदम टू द पॉईंट, म्हणजेच जे आता इंडस्ट्रीमध्ये नीड आहे अशा नीडला गृहीत धरून हे कॉलेजेस त्यांचा पटापट सिलेबस अपग्रेड करतात. त्यामुळे थोडंसं हे इंडस्ट्री रिलेव्हंट कॉलेजेस आपण यांना म्हणू शकतो. ओके, या कॉलेजेसमध्ये पण डिग्री या पॅरेंट युनिव्हर्सिटीचीच बघायला मिळेल, त्यामध्ये सुद्धा ऑटोनॉमस टॅग आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट टाईप इज अनएडेड ऑटोनॉमस आणि अनएडेड मायनॉरिटी. मग आता नक्की या 3 टाईपमध्ये काय फरक आहे आणि यामध्ये नक्की ते कशाच्या बेसिसवर वेगळे ठरवले जातात. पहिला टाईप म्हणजे अनएडेड.
अनएडेड कॉलेज जिथे तुम्हाला असा टॅग दिसेल तर तिथे तुम्ही समजून जावा की हे कॉलेज पूर्णपणे प्रायव्हेट असतील. गव्हर्नमेंटकडून यांना एकही रुपयाची फंडिंग मिळत नाही. स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं किंवा सॅलरी देखील ते त्यांच्या कामगारांना स्वतःच प्रोव्हाइड करतात. ओके, उदाहरणार्थ सिंहगड असेल किंवा डी.वाय. पाटील असेल. मग ते पूर्णपणे प्रायव्हेट असल्यामुळे या कॉलेजेसमध्ये आपल्याला फीस थोडीशी हाय बघायला मिळते. आता जरी गव्हर्नमेंटकडून फंडिंग मिळत नसली तरी याचा अर्थ असं नाही की या कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या मुलांना देखील फंडिंग मिळत नाही. या कॉलेजमध्ये जे कोणी मुलं ऍडमिशन घेतील त्यांना नक्कीच स्कॉलरशिप बेनिफिट्स त्यांच्या कॅटेगरीनुसार मिळतील. फरक फक्त एवढा आहे की कॉलेजला गव्हर्नमेंट कोणती फंडिंग देत नाही. याचा अर्थ असा नाहीये की मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही. ओके, या कॉलेजेसला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणू शकतो आणि अशा कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा एक्झिस्ट करतो. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा एक्झिस्ट करत नाही. हा एक मोठा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतरचा टाईप म्हणजे अनएडेड ऑटोनॉमस. आता अनएडेड आणि अनएडेड ऑटोनॉमस मध्ये नक्की काय फरक आहे? जिथे तुम्हाला फक्त अनएडेड दिसेल तिथे समजून घ्या की त्या कॉलेजेसला कुठली ना कुठली एक पॅरेंट युनिव्हर्सिटी असेल, त्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस असो किंवा त्या युनिव्हर्सिटीचा एक्झाम पॅटर्न त्या कॉलेजमध्ये फॉलो केला जाईल. म्हणजे अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज असतील तिथे त्यांना स्वतःची ऑटोनॉमी असेल सिलेबस डिझाईन करण्यासाठी, एक्झाम्स कंडक्ट करण्यासाठी. त्यामुळे थोडीशी फीज आपल्याला अशा कॉलेजेसची जास्त बघायला मिळते अनएडेड कॉलेजेसपेक्षा. ओके, डिग्री या कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीचीच मिळते. पॅरेंट युनिव्हर्सिटी जी कोणती असेल त्याच युनिव्हर्सिटीची डिग्री मिळेल, पण त्यामध्ये ऑटोनॉमस असलेला आपल्याला मेन्शन केलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्यानंतरचा टाईप म्हणजे अनएडेड लिंग्विस्टिक रिलिजियस मायनॉरिटी. यामध्ये काही खूप मोठा डिफरन्स नाहीये. हे सुद्धा पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेजेस असतात. फक्त फरक एवढा आहे की 50% ज्या जागा आहेत त्या मायनॉरिटीसाठीच त्या रिझर्व केलेल्या असतील. मग जैन मायनॉरिटी असो किंवा मुस्लिम मायनॉरिटी असो किंवा मग लिंग्विस्टिकमध्ये वेगवेगळे हिंदी मायनॉरिटी असेल किंवा अशा अनेक मायनॉरिटीसाठी हे 50% सीट्स रिझर्व्ड असतील. ओके, यामध्ये देखील गव्हर्नमेंटकडून कोणतीही फंडिंग मिळत नाही आणि ही पण कुठल्या ना कुठल्या तरी युनिव्हर्सिटीला हे कॉलेजेस अफिलिएटेड असतील, तिथला सिलेबस किंवा एक्झाम पॅटर्न फॉलो केला जाईल. ओके, त्यानंतरचे 6 टाईप म्हणजे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड, युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड ऑटोनॉमस आणि डीम्ड युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस. आता हे सगळे टाईप नक्की काय आहेत? तर जो युनिव्हर्सिटी हा टाईप आपल्याला बघायला मिळतो. तर यामध्ये तुम्ही असं समजा की जी युनिव्हर्सिटी असेल त्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच किंवा डायरेक्टली युनिव्हर्सिटीकडून जे कॉलेज चालवलं जाईल त्यांना आपण युनिव्हर्सिटी टाईप डायरेक्टली म्हणतो. आता उदाहरणार्थ जर SPPU मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर मग ते डायरेक्टली त्या टाईपला आपण युनिव्हर्सिटी टाईप म्हणतो. ओके, या कॉलेजेसला फंडिंग पूर्णपणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मिळते. त्यानंतर हे कुठले दुसऱ्या कॉलेजेसला अफिलिएटेड नसतात. स्वतःचीच गव्हर्निंग बॉडी असते, स्वतःचीच ऑथॉरिटी असते. ओके, सिलेबस त्या युनिव्हर्सिटीचाच राहील पण दुसरं कुठलं कॉलेज नसतं, डायरेक्टली युनिव्हर्सिटीकडून हे सगळं मॅनेज केलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट टाईप इज युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. आता यात काय फरक आहे? तर जर युनिव्हर्सिटीचं असं एखादं डिपार्टमेंट असेल, वेगळं डिपार्टमेंट जे की एक कॉलेज रन करते किंवा इंजिनिअरिंगचा सिलेबस असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज रन करते, तर त्याला आपण युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट या टाईपमध्ये कन्सिडर करतो. तर उदाहरणार्थ ICT वगैरे हे जे कॉलेज आहेत तर तिथे आपल्याला असे टाईप बघायला मिळतात. जी डिग्री इश्यू केली जाते ती त्या पॅरेंट युनिव्हर्सिटीचीच असेल आणि अशा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेजेसला अकॅडमिक कंट्रोल म्हणजेच त्यांना थोडासा सिलेबस चेंज वगैरे करण्याचा अधिकार असतो. ओके, त्यानंतरचं जे आहे ते युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड. आता हा काय प्रकार आहे? तर जर युनिव्हर्सिटीने एखादं कॉलेज चालवायला घेतलं तर त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड कॉलेज. ओके, अशा कॉलेजेसला गव्हर्नमेंटकडून फंडिंग अजिबात मिळत नाही. पूर्णपणे युनिव्हर्सिटी स्वतःच्या खर्चातनं किंवा युनिव्हर्सिटी ट्रस्ट हे कॉलेज चालवत असते. ओके, म्हणजे जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघतो त्यासाठी गव्हर्नमेंटकडून फंडिंग मिळत नाही. फीस थोडीशी हाय आपल्याला अशा कॉलेजेसमध्ये बघायला मिळते आणि जे अकॅडमिक स्ट्रक्चर असेल ते पॅरेंट युनिव्हर्सिटीच फॉलो केलं जातं, तिथल्या सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न फॉलो केला जातो. फरक फक्त एवढा आहे की अशा कॉलेजेसला गव्हर्नमेंटकडून काही फंडिंग मिळत नाही. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस कॉलेज. आता हा काय प्रकार आहे? जे COEP आपण कॉलेज ऐकलं असेल सर्वांनी, महाराष्ट्रातलं सर्वात बेस्ट कॉलेज, तर ते या टाईपमध्ये येतं. तर मग नक्की काय? मग जर असं एखादं कॉलेज असेल की स्वतः युनिव्हर्सिटीचं म्हणजे अशा एखाद्या कॉलेजेसचं युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्जन झालं असेल पण अशाच त्यांना असा एक अधिकार आहे की त्या युनिव्हर्सिटीमध्येच ते जर त्यांचा वेगळा सिलेबस डिझाईन करू शकत असतील किंवा वेगळा एक्झाम पॅटर्न फॉलो करू शकत असतील तर असे कॉलेजेस युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस या टाईपमध्ये येतात. ओके, तर फुल फ्रीडम असतं या कॉलेजेसला सिलेबस आणि एक्झाम्स कंडक्ट करण्यासाठी आणि जे डिग्री असेल ती त्या पॅरेंट युनिव्हर्सिटीचीच आपल्याला बघायला मिळते. ओके, बेटर अडॅप्टेबिलिटी टू इंडस्ट्री नीड्स म्हणजेच जे इंडस्ट्रीमध्ये आता गरज आहे असे आपल्याला चेंजेस या युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये लवकरात लवकर झालेले बघायला मिळतील.
पुढचा टाईप आहे तो युनिव्हर्सिटी मॅनेज्ड ऑटोनॉमस. आता हा काय प्रकार आहे? जर असं एखादं कॉलेज असेल की युनिव्हर्सिटीने ते मॅनेज करणं म्हणजे युनिव्हर्सिटीने ते एखादं कॉलेज चालवायला घेतलं असेल, पण ते त्या कॉलेजेसला स्वतःचा फ्रीडम असेल सिलेबस त्यांचा चेंज करण्यासाठी, डिझाईन करण्यासाठी किंवा एक्झाम कंडक्ट करण्यासाठी, तर असे कॉलेजेस या टाईपमध्ये मोडतील. अशा कॉलेजेसला देखील महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून कसलीही फंडिंग मिळत नाही. युनिव्हर्सिटी स्वतःच्या खर्चातनं असे कॉलेजेस चालवते, पण त्या कॉलेजेसला स्वतःचा सिलेबस डिझाईन करण्याची ऑटोनॉमी असते अदर दॅन त्यांची पॅरेंट युनिव्हर्सिटी. ओके. त्यानंतरचा टाईप आहे तो डीम्ड युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस. आतापर्यंत आपण ज्या युनिव्हर्सिटीज बद्दल डिस्कशन केलं, अशा सर्व युनिव्हर्सिटीजला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून पूर्णपणे फंडिंग होते. पण अशा अनेक युनिव्हर्सिटी आहेत ज्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून फंडिंग मिळत नाही किंवा त्यांचं मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे काही प्रायव्हेट लोकांच्या किंवा संस्थेच्या हातामध्ये असतं. मग अशा युनिव्हर्सिटीजला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी असं म्हणतो. मग काही कॉलेजेस असे आहेत कॅप राऊंडच्या अंडर, ते पूर्णपणे डीम्ड युनिव्हर्सिटीशी एफिलिएटेड तर नाही आहेत, पण त्यांचं मॅनेजमेंट असो किंवा त्यांची अथॉरिटी असो ही पूर्णपणे डीम्ड युनिव्हर्सिटी सारखी असते. मग अशा कॉलेजेसला आपण या टाईपमध्ये क्लासिफाय करतो. इथे दिल्याप्रमाणे UGC रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन्स with deemed to be university status, they function like private universities with full autonomy in academics, admissions, degree and evaluations. ओके. उदाहरणार्थ ICT हे देखील असंच कॉलेज आहे. अशा कॉलेजेसमध्ये आपल्याला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी असं स्टेटस बघायला मिळेल. तर हे आपण सगळे बघितले कॉलेजचे टाईप म्हणजे स्टेटस. PDF कटऑफमध्ये तुम्हाला अजून एक शब्द बघायला मिळेल तो म्हणजे होम युनिव्हर्सिटी. मग आता नक्की किती प्रकारच्या युनिव्हर्सिटी आहेत महाराष्ट्रामध्ये? तर ह्या ज्या आपण इथे दिलेल्या आहेत या सर्व एवढ्या युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रामध्ये आहेत. मग ते सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी असो, मुंबई युनिव्हर्सिटी असो, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी असो, अशा या पूर्ण युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. तर हे सर्व कॉलेज टाईप आणि युनिव्हर्सिटी बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा थोडंसं कन्फ्युजन झालं असेल की नक्की कुठला कॉलेजचा टाईप सर्वात चांगला किंवा आपण कुठला टाईप निवडायचा कॅप राऊंड्समध्ये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑटोनॉमस कॉलेजेस हे नॉन ऑटोनॉमस कॉलेजपेक्षा कधीही चांगले असतात. ऑटोनॉमस कॉलेजेसचा जो सिलेबस असतो तो इंडस्ट्री रिलेव्हंट जास्त असतो. त्या व्यतिरिक्त जो अकॅडमिक्सचा लोड आपल्याला बघायला मिळतो तो फार कमी आपल्याला लोड बघायला मिळतो. जो अपडेटेड सिलेबस ज्याला आपण म्हणतो तो फास्ट अपडेशन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये होतात. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला वेळ जो आहे अभ्यासासाठी किंवा प्लेसमेंटसाठी किंवा अदर ॲक्टिव्हिटीजसाठी ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये हा वेळ तुम्हाला जास्त मिळतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या अदर ॲक्टिव्हिटीज असतील, अदर स्किल्स असतील किंवा प्लेसमेंटची तयारी असेल हे तुम्ही जास्त यामध्ये करू शकता. तेच या उलट जे युनिव्हर्सिटी एफिलिएटेड कॉलेजेस आहेत म्हणजेच नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहेत, अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला अकॅडमिक लोड जास्त बघायला मिळेल, टाइम थोडासा कमी मिळेल बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी किंवा बाकीच्या स्किल अपग्रेड करण्यासाठी. ओके. ड्रॉबॅक फक्त एकच आहे ऑटोनॉमस कॉलेजेसचा, तो म्हणजे फीज. पण फीज जरी जास्त असली तरी ह्या बाकीच्या गोष्टी आपण लक्षात घेता ती फीज त्या मानाने वर्थ आपल्याला बघायला मिळते. ओके. तर या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील किंवा ॲडमिशन प्रोसेस संदर्भात काही डाऊट असतील तर कधी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅच देखील आहे, त्याची फीस पण सर्वात कमी आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर या डिस्क्रिप्शनच्या खाली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. माझा पर्सनल नंबर देखील आहे, कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. थँक्यू.